रवींद्र दंगेकर यांनी जैन समाजाचा जमिनीच्या वादावरून मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली आहे। जाग्या मोहोळ असा उल्लेख करत त्यांनी टीका केली आहे। नीलम गोरेंकडून दंगेकरांची पाठराखण होतीये। दंगेकर आमच्या पक्षाचे नेते आहेत, काही वस्तुस्थिती असेल म्हणून दंगेकर बोलतायत असं नीलम गोरे म्हणतात। माननीय दंगेकर आमच्या पक्षाचेच नेते आहेत, त्यांच्याकडे काय वस्तुस्थिती आहे त्याची मला काही कल्पना नाही आहे। मी एका वैधानिक पदावर आहे, त्याबद्दलची कुठली माहिती माझ्याकडे फारशी आलेली नाही आहे, त्यामुळे मी याच्याबद्दल काही भाष्य करणं योग्य होणार नाही। आमचे नेते जे आहेत एकनाथ शिंदे या संदर्भामध्ये स्वतः नगरविकास मंत्री आहेत, याबद्दल योग्य ती दखल ते स्वतः घेते। रवींद्र दंगेकर माजी आमदार आहेत आणि त्यांच्याकडे जी काही माहिती आली आहे त्या माहितीच्या आधाराने त्यांनी काही प्रश्न विचारलेले आहेत। लोकशाहीमध्ये काही प्रश्न विचारले गेलं तर ते खाजगीत विचारले तर त्याला अर्थ नसतो, त्यामुळे सार्वजनिकरित्या त्यांनी ते प्रश्न उपस्थित केलेले आहेत। त्यातल्या काही प्रश्नांच्या संदर्भामध्ये तर स्वतः माननीय रामदास कदम यांनी उत्तरं दिलेली आहेत आणि मुरलीधर मोहोळांनी स्वतःची काही उत्तरं दिलेली आहेत। आता त्याच्यात अंतिम निर्णय जो आहे तो राज्य प्रशासनाच्या हातामध्ये असतो की महसूल विभाग आहे किंवा संबंधित विभाग जे आहेत त्यांनी या संदर्भातली दखल कशी घ्यायची हे शासनाचं काम आहे। लोकशाहीमध्ये असे प्रश्न विचारले की ताबडतोब एवढं ज्याला आपण म्हणू की कोणी आमच्याबद्दल बोलताच कामा नये हे योग्य नाही आहे। ज्याच्याबद्दल शंका असतील त्यात लोकांच्या शंकेचं निरसन करणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचं काम आहे असं मला वाटतं। त्यांची मनापासून एकत्र होती। राज आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाहिजे, पण बाळासाहेब नसताना हे एकत्र आले नाही। आता खऱ्या अर्थानं मजबुरीने आज एकत्र त्यांना यावं लागलं सत्तेसाठी। मला असं वाटतं की जसं प्रॉपर्टीच्या हिस्से वाटण्यासाठी काही भाऊ एकत्र येतात, तसे राजकीय पुढे शिकण्यासाठी राजकीय सत्ता मिळवण्यासाठी हे दोघं भाऊ एकत्र आलेले आहेत। जर एवढं आपुलकी असती तर मला असं वाटतं बाळासाहेब ठाकरे असताना ते एकत्र आले असते। एक परिवार म्हणून जे ठाकरे परिवार एकत्रित येतात, एक परिवार म्हणून महिला म्हणून खूप आनंद होतो की सगळे त्यांचं खूप एक होत आहेत। पण इलेक्शनचे खूप अगोदर आले असते, बाळासाहेब ठाकरेजींचं निधन झाल्यानंतर जर एकत्रित आले असते तर विचारांसाठी ते एकत्रित आले आहेत ते म्हणू शकले असते। पण आज जे एकत्रित येत आहे, घर में कुछ नहीं रहा और अंधेरा हो गया तो अब निकले हैं उजाला करने, तो आता जे उद्धव ठाकरेजींचा परिवार एकत्रित आलाय तर महाराष्ट्राची जनतेच्या पाण्याचे जे दृश्य आहे तो सिंपती म्हणून नाही, खुशी म्हणून नाही, पण मजबुरीचं नाम म्हणजे ठाकरे परिवार हा पद्धतीने लोक पाहते की एवढे त्रस्त झाले, एवढे मजबूर झाले की विचारांसाठी एक येऊ शकले नाही, आले नाही, आणि आज फक्त सत्यासाठी एक होणं हा एकत्रित होणं नाही म्हणत, हा मजबुरीचं नाम म्हणजे ठाकरे परिवार। आपण पाहिलं की अनेक ठिकाणी भाजपची सत्ता आहे, लोकांनी लोकशाही पद्धतीने मतदान केलं। आता अनेक ठिकाणी अनेक राज्यामध्ये त्यांची सत्ता नाही आहे, तर त्या ठिकाणी पण इलेक्शन मशिनीचा घोड असायला पाहिजे काय। आज नवनीत राणा एवढ्या अमरावती जिल्ह्यामध्ये एवढ्या काम करत असताना महाराष्ट्रामध्ये देशामध्ये त्यांचं नाव होतं, पण त्या ठिकाणी त्यांना पराभव भोगायला लागला। तेव्हा सुद्धा इलेक्ट्रिक मशीना होत्या, तर लोकशाही पद्धतीने त्यांचा पराभव झाला। लोकशाही पद्धतीने आम्ही पराभव स्वीकारला। तर मला असं वाटते अशा प्रकारचे आरोप करून कुठंतरी बिनबुडाचे आरोप आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।